तर श्री राधा ज्योतिष चॅनलच्या तर्फे तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय आहे अधिक मास. अधिक मास हा काय येतो? अधिक मासामध्ये काय काय उपाय करायचे ज्योतिष शास्त्रानुसार याची अत्यंत शास्त्रशुद्ध माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडे साधारणतः 400 ते 500 वर्षापूर्वीचं हे पुस्तक आहे. ज्योतिष शास्त्रावरचं हस्तलिखित पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकामध्ये कुठेही अशी माहिती ज्यांच्याकडे नाही ती माहिती ह्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे आणि हे 600 वर्षापूर्वीचं हस्तलिखित आहे. या हस्तलिखितामधून मी काहीतरी अत्यंत सुंदर उपाय मी या पुस्तकातून काढलेला आहे आणि ते उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट आणि सुख समृद्धी येण्यासाठी हा अधिक मास तुमच्यासाठी हा सुवर्ण पर्व ठरणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघू अधिक मास काय येतो. अधिक मास हा काय येतो की पृथ्वीचं परिभ्रमण म्हणजे पृथ्वीची फिरण्याची गती ही यानुसार आपलं इंग्लिश महिना तयार होतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि चंद्राच्या परिभ्रमणाच्या गतीनुसार हिंदू महिने तयार होतात म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अशा. तर या दोघांमध्ये साधारणतः 11 दिवसाचा फरक असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे इंग्लिश जो महिना 365 दिवसाचा असेल तर मराठी महिना हा 354 दिवसाचा आहे. मग 11 दिवसाचा फरक पडतो आणि मग 11 दिवसाचा हा फरक भरून काढण्यासाठी साधारणतः 2.5 ते 3 वर्षाच्या दरम्यान हा अधिक मास येतो. याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण 2.5 ते 2.5-3 वर्षाच्या दरम्यान अधिक महिना येतो. मग जर कधी अधिक महिना आलाच नसता तर चैत्र महिना आहे तो बरोबर एप्रिल आणि मे मध्ये आपला चैत्र महिना येतो. जर कधी अधिक मास नसता तर तो डिसेंबर मध्ये आला असता, नोव्हेंबर मध्ये आला असता, जून मध्ये आला असता, केव्हाही आला असता. पण हे असं होत नाही. साधारणतः एप्रिल आणि मे या दरम्यानच आपला चैत्र महिना येतो. याला कारण म्हणजे अधिक मास. हे इंग्लिश महिने आले यामुळे हा महिना चेंज केला किंवा याच्यात अधिक मास वाढवला किंवा अधिक मास तयार करण्यात आले असं अजिबात नाही. हे जसं पंचांग आपलं ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी पंचांग तयार केलेलं आहे त्याच्यानुसारच हा अधिक मास तेव्हापासूनच आहे. कारण चंद्राची गती फिरण्याची हळू आहे आणि पृथ्वीची गती थोडीशी फास्ट आहे. मग हा यांचा अंतर भरून काढण्यासाठी हा अधिक मास तयार केलेला आहे. मग जे आपले याच्यामध्ये वर्षाला 11 तिथी घट होतात. मग हे प्रत्येक वर्षाच्या 11 ज्या तिथी आहे वेस्टेज झालेल्या आहे त्या वेस्टेज तिथींचा एक महिना असतो. म्हणजे तुटलेल्या ताटलेल्या तिथींचा एक महिना तयार केला जातो. याला मलमास म्हणतात. ह्या मलमासाला लोक घृणेने बघायचे. त्यासाठी हा मलमास भगवान विष्णूकडे गेला आणि विष्णूकडे तक्रार केली की हा असा तुटक्या ताटक्या तिथींचा जो महिना आहे याला लोक निषेध मानतात. माझ्यावर उपकार करा, माझ्यावर कृपा करा. मग त्यावेळेस भगवान विष्णूला दया आली आणि त्यांनी या मलमासाला आशीर्वाद दिला की आता यानंतर तुला मलमास असं म्हटले जाणार नाही. तुला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असं तुझं नाव गौरवण्यात येईल. आणि पुरुषोत्तम मास म्हटल्यानंतर सर्वात पवित्र महिना हा तेव्हापासून सुरू झाला. तरी पण या अधिक मासामध्ये शुभ कार्य वर्जित आहे. पण याच्यामध्ये दान पुण्य करणं, नामस्मरण करणं, आध्यात्मिक गोष्टी करणं याच्यासाठी हा महिना सर्वोत्तम. तर या अधिक मासामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत
हे मी तुम्हाला आता तुम्हाला जे पुस्तक दाखवलं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला ते फार जुनं पुस्तक आहे असं पुस्तक मी आतापर्यंत कुठं गुगललाही पाहिलं नाही, कुठं सापडत सुद्धा नाही. अशा पुस्तकामध्ये जिथं ज्योतिषी गणित आणि ज्योतिषशास्त्रावरची आधारित हस्तलिखित, ह्या हस्तलिखितच्या आधारावर मी तुम्हाला हे काही उपाय सांगणार आहे. तर हा अधिक मास कृतिका नक्षत्रावर आलेला आहे. आता बरेचसे मी युट्यूबला व्हिडिओ पाहिले पण याचं कुठं सापडलं नाही. गुगलला सर्च केलं, चॅट जीपीटीला सर्च केलं, पण हे कुठं सापडलं नाही. हे फक्त त्या पुस्तकात दिलेलं आहे आणि ह्या पुस्तकाच्या आधारे काय उपाय करायचे हे सुद्धा त्या पुस्तकात दिलेले आहे. तर कृतिका नक्षत्रावरती हा अधिक मास आलेला आहे. कृतिका नक्षत्र हे सूर्याचं नक्षत्र आहे. त्यामुळे सूर्याच्या संबंधित जेवढ्या बी वस्तू आहे त्या तुम्ही दान करू शकता, म्हणजे दीपदान करू शकता, तुपाचा दिवा लावू शकता. कृतिका नक्षत्राचं जे चिन्ह आहे ते शस्त्र आहे. तुम्ही असे धारदार वस्तू दान देऊ शकता किंवा लाल वस्तू दान करू शकता. ह्या दान केल्यानंतर ह्या अधिक मासामध्ये तुम्ही जे दान करणार आहे त्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे बी दुःख कष्ट भगवंताने लिहून दिलेलं असेल ते तुमचं माफ केले जाईल आणि तुमची जीवनाची भरभराट होईल. तर ह्या अधिक मासामध्ये एकूण 33 नक्षत्र येतात अधिक मासामध्ये आणि ह्या 33 कोटी देवतांचं हे दान असतं. म्हणजे प्रत्येक नक्षत्राला एका देवतेचं दान असतं. 33 नक्षत्राचे प्रत्येक नक्षत्राचं मी जर सांगायला गेलो तर हा व्हिडिओ कंप्लीट 5 ते 6 तासाचा बनेल, म्हणून मी काही एवढं सांगू शकत नाही. पण मी साधारणतः ठोकळ जे अत्यंत महत्वाचं आहे, जे तुमच्यासाठी कल्याणकारी आहे, जे तुमचं भाग्य बदलणार आहे, अशा गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. तर निश्चित तुम्ही म्हणणार नाही का, मी हे पुढे सांगणारच आहे. अधिक मासामध्ये दान केल्याने खूप फायदा होतो हे तर सर्व तुम्हाला माहिती आहे. म्हणून ब्राह्मणांना किंवा जावायला हे दान दिले जातं. जावई हा सुद्धा विष्णूचं स्वरूप आहे आणि जी मुलगी आहे ती लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि लक्ष्मी नारायण म्हणून त्याला पुरुषोत्तम मास म्हटल्यामुळे जावायला दान दिले जातं. म्हणजे विष्णूचं स्वरूप जावई आहे. मग जर जावई हे विष्णूचं स्वरूप आहे तर मग जावयाने पण विष्णू सारखं वागायला पाहिजे. अशा जावयाला दान दिलं तर तुमचं दान पावलं समजायचं. पण जो विष्णू देवाप्रमाणे वागत नाहीये, दानवाप्रमाणे वागतोय, तर अशा जावयाला का दान द्यायचं? त्याऐवजी ही व्यक्ती कोणी चांगलं आध्यात्मिक व्यक्ती असेल किंवा अत्यंत गरीब आहे किंवा ज्याला ब्रह्मज्ञान आहे, जे खरा ब्राह्मण कोण असतो, जो ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण असतो. मग तो कुठल्याही जातीचा असतो. ज्याला संपूर्ण ब्रह्माचं ज्ञान आहे, ज्याने ब्रह्म जाणलं, त्या व्यक्तीला तुम्ही अशा उत्तम वस्तू दान देऊ शकता. याच्यामध्ये रवी हा ग्रह आलेला आहे. कृतिका नक्षत्राचा स्वामी रवी आहे, म्हणजे सूर्य. सूर्य असल्यामुळे सूर्याची उपासना तुम्ही ह्या अधिक महिन्यामध्ये केली तर अत्यंत तुमचा फायदा होणार आहे. या अधिक महिन्यामध्ये तुम्ही गायत्री मंत्राचा जाप करू शकता. या अधिक महिन्यामध्ये तुम्ही तांब्याने म्हणजे तांब्याच्या भांड्याने तुम्ही जल अर्पण सूर्याला करू शकता. गायत्री मंत्राने तुम्ही जल अर्पण करू शकता. नंतर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही गायचा तुपाचा दिवा हा प्रवेशद्वाराजवळ हा पूर्ण महिनाभर जाळल्यानंतर तुमचं सगळे वास्तुदोष दुःख दरिद्र हे नष्ट होते पूर्ण महिनाभर. आता 1 तर 2 दिवस गेलेले काय हरकत नाही, पण आता याच्यानंतर तुम्ही जे पण तुम्हाला दिवस सापडतील 2, 4, 8, 15 त्या दिवसापासून तुम्ही प्रवेशद्वाराजवळ तुपाचा दिवा लावायचा आणि तो जो दिवा आहे हळदी मिक्स करून कणकेचा दिवा तयार केला अजून फायदा आहे त्याच्यात. म्हणजे हळदीचा दिवा तयार करून त्याच्यात तूप टाकून फुलवाण टाकून प्रवेशद्वाराजवळ लावायचा किंवा पूर्व दिशेला लावायचा. पूर्व ही दिशा सुद्धा सूर्याची दिशा आहे. तांब्याच्या वस्तू दान द्यायच्या.
लाल वस्तू दान द्यायच्या. हे असे बरेचसे उपाय ह्या अधिक महिन्यामध्ये करू शकता. असा अधिक मास माझ्या मते 160 वर्षानंतर आलेला आहे. असा योग परत 160 वर्षानंतर परत येईल. तर मग असा अधिक मास परत येणार नाही. हा सूर्याच्या नक्षत्रावरती आलेला अधिक मास आहे. याच्यामुळे काय होतं की सूर्याच्या नक्षत्रावरती किंवा कृतिका नक्षत्रावरती अधिक मास आल्यामुळे जगामध्ये उद्विग्नता किंवा क्रोध, द्वेष, मत्सर आपलं देशादेशांमध्ये हे वाढेल. देशादेशांमध्ये युद्ध होण्याचे चान्सेस जास्त. नंतर ह्या अधिक मासामध्ये सूर्याच्या नक्षत्रामध्ये आल्यामुळे अग्नीच्या संबंधित वस्तू महाग होते. म्हणजे पेट्रोल, डिझेल किंवा ज्या संबंधित तेल, तूप, ज्या अग्नीच्या संबंधित वस्तू आहेत त्या महाग होते. मग याच्यामध्ये सोनं सुद्धा हे अग्नीच्या संबंधित आहे. तर हे सोनं सुद्धा महाग होऊ शकतं, तांब महाग होऊ शकतं. तर तुम्हाला जर या वस्तू आता एक एक वस्तू सांगायला गेलो तर वेळ जाईल, खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल. म्हणून तुम्हाला शॉर्टकट जेवढं कमी वेळेमध्ये व्हिडिओ बनवता येईल तेवढं बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर महिनाभरामध्ये रोज संध्याकाळी दिवा लावणं, चांगल्या व्यक्तीला, चांगल्या ब्राह्मणाला दान देणं, नंतर रविवारी आणि गुरुवारी गाईला काहीतरी हिरवा चारा किंवा कोथिंबीर हे खाऊ घालणं. याच्याने सुद्धा तुमचे दुःख दरिद्र नष्ट होईल. अजून सांगायचं म्हटलं, एखादी गाय तुम्ही दान देऊ शकता एखाद्या ब्राह्मणाला. नंतर नसेलच तर चांदीची गाय किंवा सोन्याची गाय हे अत्यंत उत्तम चांगला ब्राह्मण शोधून त्यांना तुम्ही दान देऊ शकता. ब्राह्मणाची व्याख्या काय मी तुम्हाला सांगितलीच आहे. नंतर तुम्ही ही जावायला दान देऊ शकता. याच्यात 33 नक्षत्र येतात. 33 नक्षत्रांचं सगळं सांगणार नाही, पण 33 नक्षत्राप्रमाणे जर तुम्हाला मी त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. ते काय काय दान आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर या अधिक मासामध्ये तुम्ही जेवढा लाभ घेऊन घेता येईल तेवढा लाभ तुम्ही घ्यायचा आहे. 33 नक्षत्र शॉर्टकट एकदम सांगतो, अत्यंत शॉर्टकट सांगतो. 33 नक्षत्र हे आपल्या जीवनाचे ऊर्जा निर्माण करणारे, आपल्याला प्रगती देणारे, ह्या 33 नक्षत्रावरतीच ही सर्व सृष्टी चालते आहे. ह्या 33 देवतांवरती सर्व सृष्टी चालते आहे. तर 33 देवतांचं मी वर्णन करतो. 8 वसु, 12 आदित्य म्हणजे 12 सूर्य, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार असे 33 कोटी देवता आहे. म्हणजे संख्यानुसार नाही देवता. लोकांना गैरसमज आहे की 33 कोटी खूप मोठी संख्या आहे देवांची. एवढी देवांची संख्या अजिबात नाही. फक्त 33 कोटी म्हणजे 33 प्रकारची देवता ह्या आपल्याला कायम ऊर्जा, जसं जल, तेज, वायू, आकाश, पाणी नाही का, हे जे आहे हे देवतांमध्ये 8 वसूंमध्ये हे देवता येतात. आपल्याला पाण्याशिवाय होत नाही. आपल्याला प्राणवायू लागतो. आपण प्राणवायू घेतल्याशिवाय जगू शकत नाही. नंतर आपल्याला अग्नी लागतो. पोटातलं पचवण्यासाठी अग्नी लागतो. आपल्याला अन्न शिजवण्यासाठी अग्नी लागतो. आणि सूर्य असेल तरच ही सृष्टी चालेल. नंतर 11 रुद्र आहे. हे 11 रुद्र हे संपूर्ण आपल्या शरीराचे एक एक अंग आहे. खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून जास्त सांगत नाही. 11 रुद्र आदिती देवीचे हे 12 पुत्र आहे म्हणून त्याला 12 आदित्य म्हणतात. 12 सूर्य. तर ते आहे 2 अश्विनी कुमार. 2 अश्विनी कुमारचे तुम्ही, अश्विनी कुमार हे आयुर्वेदिक देवता आहे. यांचे पण हे 33 नक्षत्रांमध्येच येतं. पण तुम्हाला जे दिसेल रविवारी, गुरुवारी किंवा मी नक्षत्र सांगून देतो. तुम्ही साधारणतः उत्तरा नक्षत्र येणार आहे, तुम्हाला दान द्यायचंच आहे. तर एवढ्या 33 कोटी देवतांचे 33 नक्षत्र हे तुमच्या लक्षात येणार नाही. व्हिडिओ मोठा होऊन जाईल.
म्हणून तुम्हाला मी हे 2 नक्षत्र आता तुम्हाला सांगतो. कृतिका नक्षत्र तर चालले गेलं, ते आता तुम्हाला सापडणार नाही. उत्तरा नक्षत्र हे 25 मे ह्या दिवशी येत आहे. ह्या दिवशी तुम्ही दान करा, कारण हे सूर्याचं नक्षत्र आहे. तर नंतर येणार आहे उत्तर आषाढ नक्षत्र, हे सुद्धा सूर्याचं नक्षत्र आहे. हे 4 जून 2026 ला येणार आहे. ह्या दिवशी तुम्ही दान करा. हे 2 दिवस जरी तुम्ही व्यवस्थित पूजा अर्चा किंवा सूर्याची उपासना जे सापडेल ते सूर्याचे जप हे तुम्ही केले तर तुमचे बऱ्यापैकी प्रॉब्लेम अडचणी हे होईल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि अत्यंतच आवडला असेल तर आपल्या मित्र परिवाराला शेअर करा. धन्यवाद.